ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. नायकं नौमि साकरेण शतमे चरण सानिध्या जीवामुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं वन्दे भवन्नमुक्तहिं. श्रीरङ्गनाथं वरराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकरक्षम् प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्. श्रीरंगनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय. गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधिया. ज्ञानेश्वरी आणि आत्मचिंतन अध्याय 18वा आणि 18 अध्यायामध्ये माऊलीने सगळं भांडार खुल्लं केलं. काय ठेवलं नाही शिल्लक द्यायचं. कारण त्यांची जी इच्छा होती कल्याणाची आणि प्रत्येक जीवाला आपल्या मूळ स्वरूपाकडे नेण्याची, त्याला मोक्ष म्हणतात. सुखाची अनुभूती म्हणतात. ज्या सुखामध्ये जी बुद्धी दुरावली होती आणि दुःखानं बरबटलेली होती, अज्ञानामध्ये फरफटलेली होती आणि जडामध्ये भांबावलेली होती, अशा बुद्धीला सावध करणं आणि सुखरूप करणं, जन्म मरणाचं दैन्य फेडणं, हे आमच्या माऊलीचं अवतारातलं कार्य आहे. ते त्यांना शेवट 18 अध्यायामध्ये पूर्ण केलं. आणि समाधी द्या म्हणून निवृत्तीनाथाकडे आली माऊली. दादा मला समाधी द्या. तर निवृत्तीनाथ गहिवरले आणि ज्ञाना तू लहान आहेस, तुझी जिम्मेदारी माझ्यावर आहे आणि मला समाधी दे म्हणतो तू. असा दोघांचा संवाद त्यांचा. आणि नाही थांब. माऊली थांबले आणि बाकीचं राहिलेलं काम झालं. अमृत अनुभव वगैरे राहिला होता, थोडंसे 2 ग्रंथ. शेवटचा अमृत अनुभव आहे. 10 प्रकरणाचा ग्रंथ ज्ञाना. तो ज्ञानाच्या नंतर अनुभव नाही सांगितला. ज्ञान झाल्यानंतर अनुभूती कशी? एखादी भांडणारी बाई भांडते कशी? बरोबर आहे का? हो माऊली. हो ना. हा. एखादी प्रेमळ कशी? तिचा स्वभाव, वागणं, आचरण, वर्तन. तसं ज्ञानाचा अनुभव काय? तो अनुभूती, तोला स्वची अनुभूती, देहाची अनुभूती नाही, जडाचा प्रत्यय नाही, जगताला सत्यत्व नाही, अवृत्तीमध्ये भेद नाही, ही अनुभूती. हो माऊली. साष्टांग. हॅलो प्रेरणा, तू बोलली का? हो हो माऊली. हो. हा, तुझी सासूबाई भेटल्या का काल? माऊलीनं काय सांगितलं? आपला विषय चालू होता. आणि खरं सांगते, तुमच्याशी शेअर करते. खरंच माऊलीची ओवी, माऊलीचं चिंतन जर हृदयाला स्पर्श केलं आणि मनाला माऊलीची ओवी जर कळाली तर तिथं अज्ञान राहील असं मला तर वाटत नाही. तिथं अंधार शिल्लक उरल हृदयात, हे मला पटत नाही. आणि माऊलीचा आशीर्वाद मिळाल्यावर पुनर्जन्म मरण तुम्हाला येईल असं कधीच वाटत नाही. कोण पण असू दे, कसं पण असू दे, माऊलीची कृपा प्राप्त करावी आणि ज्ञानाची संजीवन बुटी हृदयात घ्यावी. मग आपण अमर होतो. मग आपल्याला सुख भोगता येतं, दुःख संपत, त्याचं नाव मोक्ष. हो माऊली. माऊलीची ओवी कळाल्यावर मोक्ष आहेच. खरंच आहे. सहज आहे. आणि
कसं असते, संसारिक लोकांना कळत नाही काय मोक्ष, काय संत, काय गुरु. त्यांचा संसार, लग्न कार्य, धन कमवणं, घरातले काम करणं, हा व्यवहाराला ते मोक्ष म्हणतात. तो त्यांचा विषय, आपला नाही. त्याची चर्चा आपल्याला करायची नाही. एक सांगितलं की आयुष्यामध्ये ज्याला काही कळतच नाही, त्याला फक्त संसार आवडतो आणि संसारात ते रमतात. आणि संसारात मी रमायले, माझा घात मी करायले, हे पण त्यांना माहित नाही. नाही माहित माऊली, खरंच माहित नाही. त्यांचा मोक्ष वेगळाच, सगळं त्यांचं वेगळं वेगळंच असते. तसं एक कोश किडा म्हणून नाव आहे सध्या, की रेशमाचं जे उत्पादन ते किड्यापासून होतं. आणि त्याचं उत्पादन लोक ते किडे आणून करतात वगैरे, तुम्हाला सगळं माहिती आहे. युट्यूब मध्ये जाऊन पहा. तर तो तोंडातून रेशीम काढतो आणि आपल्या भोवताली असा गुंडाळा गुंडाळा करत राहतो. पण त्याला माहित नाही की बाहेर निघा, रस्ता ठेवून मग गुंडाळा करावं. त्यानं रेशीम तोंडातून काढत 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 स्वतःला पण गुंडाळून घेतो. मग ती पॅक होतो, गुदमरून मरतो. तसा संसारात पॅक होतो, शेवटी दुःखात मरतो. अगदी बरोबर आहे माऊली. रेशमी किड्याची उपमा अगदी बरोबर आहे. संसारिक गुदमरतो तो. त्याला कळत नाही आपले श्वास, आपली शक्ती, आपलं मन, आपली वाणी, आपला देह, आपली बुद्धी फक्त संसारासाठी वापरली तर शेवटी अधोगती आहे. पण आपली बुद्धी जर परमार्थासाठी, त्या देह साधूच्या सेवेसाठी, हे मन चिंतनासाठी, अंतःकरण रामाला प्राप्त करण्यासाठी, आयुष्य ईश्वराला कळून घेण्यासाठी, आपल्याला भक्तिरस पेण्यासाठी, ज्ञानामध्ये येण्यासाठी आणि अनुभवाच्या हातात मोक्षाची वाटी ही घ्यायची, हे त्यांना माहित नाही. म्हणून भरकटतात ते लोक. आणि त्यांना काही कळत नाही, ऐकून पण काही कळत नाही. कारण तेवढं पुण्य नसतं, केवळ पाप असतं. तिथं संसार आवडतो, फक्त पाप. म्हणून आवड संसाराची, खोट्याची, देहाची, विषयाची, धनाची. मग असे लोक तिकडेच असतात. आमची भाषा स्पष्ट आहे, पोटात नसेल इग्नोर करा, त्याच्यात काय मला राग लोभ नाही. कारण खोट्याची आवड म्हणजे संसारी आणि खऱ्याची ओळख म्हणजे परमार्थी. हो माऊली, अगदी बरोबर आहे. ज्याच्यात काहीच मिळत नाही, हाताला दुःख भोगावं लागतं, त्याचं नाव संसार. ज्याच्यामध्ये फक्त सुख मिळतं, त्याचं नाव परमार्थ. मग कुणाला किती परमार्थ आवडतो त्याच्या पुण्यावर डिपेंड आहे. मग आवडावं काय आणि सुटावं काय आणि भेटावं काय, तुटावं काय आणि कट व्हावं काय. अज्ञान कट व्हावं, भेदभाव सुटावा, पांडुरंग आवडावा आणि सतसंग करावा, साधूच्या संगतीत जगावं, सतशास्त्राला भोगावं, ओवीमध्ये यावं, स्वतःला स्वतः पाहावं. साष्टांगण माऊली, खरंच माऊली. काय कटावं, काय सुटावं, काय जुटावं, किती छान सांगितलं. त्याच्याशिवाय पर्याय नाही बेटा. संसारामध्ये आला की आली, कुणाला आपण एका मिनिटात एका वाक्यात छान बोललो, तिथंच त्याला कट केलं म्हणजे आपण हुशार झालो असं नाही. व्यवहार येतो आणि त्याच्यामध्ये लाभ नाहीये, त्याचं कौतुक करायची पण गरज नाहीये. त्याला काही ताण नाही आमच्याकडे. तो करायचा आणि सोडायचा असतो, त्याला धरायचं नसतं. कौशल्य परमार्थ दाखवायचं असतं. आपली निष्ठा साधूवर ठेवायची असती आणि आपली भक्ती पांडुरंग चरणी व्हायची असती. आपल्याला प्रेम भगवंताचं यायचं असतं आणि हे प्रेम थांबवायचं असतं, त्याला साधू म्हणायचं असतं. साष्टांग दंडवत माऊली. हो माऊली, तोच खरा साधू. खोट्याचं प्रेम मरणांत. राम खोट्याचे व्यवहार क्षणभर असावा आणि प्रेम सतत असावा. त्याचं ऐक्य तेच भोगावं. त्याची ओळख करून घ्यावी ह्या देहातून. कष्ट परमार्थाचे करावेत संसारापेक्षा. तर हाताला लाभ होतो,
वेद हृदयात येतो, नारायण जवळ घेतो आणि परमात्मा तुमच्या हृदयात प्रगटतो. परमार्थ अति केल्यावर हो माऊली. कळतं कुणाला? नाही कळत माऊली, खरंच नाही. आयुष्य बरबाद करणारी लोक आम्हाला शिकवतात. संसारात टाकण्यात पाण्यात घातलं आयुष्य तरी काय वाटत नाही, आणि आता फायदा नाही. साठी बुद्धी नाठी, बुद्धी नाठी. हो माऊली. अरे माऊली. नाश होतो ते. हो आणि तेच तुम्हाला शिकवायला येतात माऊली. किती म्हणजे उलटी गंगा आहे सगळी. तेच आपल्याला शिकवतात, असं करा तसं करा. अवघड आहे, अवघड. त्याचं सगळं आयुष्य पाण्यात जातं. तुम्हाला कळालं बस झालं. आम्हाला संसार कळून घ्यायसाठी आम्ही जन्मलोच नाहीत, आणि संसाराच्या तालावर नाचणारे आम्ही नाहीच नाही. तुम्ही नाचता नाचा, तिथं आम्ही येत नाहीत, कधीच नाही. बरोबर आहे चला माऊली. अध्याय 18. का सांगते तफावत की परमार्थी लोकांना संसाराचं कौशल्य नसतं बी आणि त्याचं कौतिक वाटत नसतं बी. ते तुम्हाला सांभाळून ठेवा, मरुस्तर बांधून ठेवा. ते त्याचा लोभ, त्याची हुशारी ते तुमच्याकडं. परमार्थिक लोकांना नसतं ते. त्यांचा पिंडच परमार्थासाठी असतो, संसारासाठी नसतं. तो लक्षात ठेवायचं आहे. नसतंच माऊली, नसतंच नाही. माऊली, खरंच. फक्त त्यांचं दिसायला पिंड दिसतं. परमार्थासाठी, हो. त्यांची बुद्धी ब्रह्मप्राप्तीसाठी, त्यांचं हृदय अनमोल भक्तीसाठी, त्यांचे श्वास वेदासाठी, त्यांचा विश्वास गुरुसाठी, त्यांचं वचन महावाक्यासाठी, त्यांची अनुभूती तत्वासाठी. हो माऊली. अनुभूती या विषयाची नाही अनुभूती कोट्याची घ्यायची. कोट्याचा व्यवहार करायचा सोडून द्यायचा. म्हणून तर मिथ्या आणि सत्य हे विचारसागर मध्ये कळतंय. ते संपवणं काय करू, संपेल 4 महिने 2 महिन्यात. पण विचारसागरवर यायचे, मला पण यायचे, कारण माझं पण थांबलंय अध्ययन विचारसागरचं. तुमच्यामुळे वेळ भेटत नाही, आणि हे लग्न सराय तर अतिशय झाली. यंदा तर लय झालं. कळस अध्याय आणि 69 ओवी माऊली. 69. मी 76 काढली होती. 1 मिनिट. अध्याय 18 आणि ओवी 69. 1000. प्रवृत्तीचे राजबिंदी अवस्था भेद प्रमदी, किजत आहे प्रतिपदी सुखाचे लोण. सुखाचे लोण लिंबोलन करते. कोणती अवस्था? आत्मसुखाची. कधी प्रगट होती? सांगते तुम्हाला, ऐका. माऊलीची भाषा आहे, आपण कोण सांगणार. खूप सुंदर आहे. प्रवृत्तीची राजबिंदी. राजबिंदी म्हणजे राजमार्ग, आणि प्रवृत्तीची या राजबिंदी अवस्था भेद प्रदी. कोणत्या अवस्था? स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती. या 3 अवस्था आहेत घेतल्यात. किजत आहे प्रतिपदी सुखाचे लोण. प्रतिपदी, पदी म्हणजे पाऊल, प्रति म्हणजे पावला पावलाला, पावला पावलाला सुखाचं लिंबोलन करून देणाऱ्या 3 अवस्था ह्या ज्ञानानंतर त्या जीवाला सुखाचं अवलोकन करून देतात, सुखाचा पाऊस टाकतात. प्रतिपदी, पावला पावलाला लिंबोलन सुख त्याच्यावर वाहून टाकतात. 3 अवस्था कोणत्या? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. जागृती, नंतर झोप, सुषुप्ती, नंतर स्वप्न. ह्या 3 अवस्थेमध्ये सुखाचं लिंबोलन करतात आपल्याला. 3 अवस्था ज्ञानी महात्म्याला संसारी करणे बरं का, नाही तर भ्रम करतात. म्हणून प्रवृत्तीच्या राजबिंदी, ज्यांची प्रवृत्ती ज्ञानाच्या साह्याने भगवंताकडे बुद्धीचा प्रवाह सुरू झाला, प्रवृत्ती तिकडे गेली, प्रवृत्ती देहाकडे नाही आली आता वृत्ती. मग ती वृद्धी ज्ञानानं कुणीकडे गेली? ईश्वराकडे गेली. मग तो राजमार्ग, राजबिंदी, तो मार्ग, तो प्रवास बुद्धीचा भगवंताकडे जाण्याचा, त्या राजबिंदी म्हणली माऊलींना. मग त्या बुद्धीच्या प्रवासात जाता जाता भगवंत भेटला, आणि भगवंताचं सुख तिला अनुभवायला आलं. मग 3 अवस्थेत ते सुख तिला
त्या अवस्थेनं गेलं. जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न, ह्या तिन्ही अवस्थेनं त्या ज्ञानी महात्म्याला सुखाचं लिंब बनवून गेला. हो माऊली, किती सुंदर. राजबिंदी, एक एक शब्द अनमोल अनमोल आहे. खरंच हा राजमार्ग आहे. खरंच या मार्गावर आम्हाला तुम्ही न्यायलात माऊली. खरंच आहे, याच मार्गावर तुम्ही आम्हाला न्यायलात. माऊली ग, माऊली बेटा, हो माऊली. माऊली. खूपच सुंदर. आणि त्या मार्गावर किती छान, किती आत्मसुख प्रगट आहे. आणि त्यांना वेलकम, म्हणजे किती स्वागत, हे किती सुंदर आहे. 3 अवस्था त्यांच्या स्वागताला उभ्या आहेत. आणि ते हे खोटं सुख ते ओळून टाकायला एक एक अवस्था निघून चालली. आणि अवस्था ती तो किती ज्ञानी महात्मा, किती पुढे चालला, सगळ्या अवस्थांना ओलांडून, खोट्या सुखाला ओलांडून त्या खऱ्या आत्मसुखात या राजमार्गावर बुद्धीचा प्रवास. राजमार्ग, राजबिंदी, किती मस्त. काय शब्द आहेत खरंच माऊली. खूपच सुंदर बोलले ते शब्द. पाठ बंदच करू वाटत नाही ग, ह्याची सवय लागली ना. एक मिनिट. आता 70. पुढा बोधाची कांबेवरी. पुढे काय होतं पुन्हा त्याचा अधकाला? पुढा बोधाची या कांबेवरी विवेक दृश्याची मांदी सारी. विवेक तयार होतो तिथं. मग तो विवेक काय करतो? मांदी म्हणजे हे गोंधळ, दृश्य म्हणजे जगत, त्याचा गोंधळ बंद होते, बाजूला करते विवेक. आणि दृश्याच्या ठिकाणी असलेल्या परमात्म्याला प्रगट करतो. आणि बुद्धीचा त्याचा संबंध होतो. आणि त्या अदृश्य परमात्म्याला बुद्धी जाणून घेती आणि तिच्या सुखाला अनुभूती करती, दृश्याला फेकून देती. ही साधकाची खरी स्थिती. साष्टांग दंडवत माऊली. बापरे, किती छान. सुंदर माऊली. खरंच खरंच त्या ओवीचा रस किती सुंदर बाहेर काढला. दोनच शब्द घेतले, पुढची ओवी तर घेतलीच नाही. काहीच नाही घेतली का सांग? नाही नाही, काहीच नाही माऊली. खरंच दृश्य बाजूला गेले ना, अदृश्य परमात्म्याला बुद्धीनं जाणलं. किती सुंदर. विवेकाचं सामर्थ्य सांगितलंय माऊलींना. विवेक. हो माऊली, विवेकाने. हो, विवेकानेच हे घडतं. विवेकाने दृश्याचा गोंधळ बाजूला सारला, पसारा. आणि दृश्यामध्ये असलेला परमात्मा बुद्धी तो प्रगट केला. आणि बुद्धीचा त्या ईश्वर संबंध झाला. आणि दृश्य नाही अनुभवाला संत महात्मा म्हणतात त्याला. बापरे, हो माऊली, तोच खरा संत. म्हणून कशाला भुलायचं नसतं का. कोणी भगवत केलं आणि कोणी काय केलं झालं, कोणी मठाचं बांधलं आणि लुटायला मठ आहे. ज्ञानासाठी नसतो मठ. असतो का? नाही माऊली. नाही नाही, सगळी लुटच आहे. कळत जावं जरा, जरा कळून घ्या, शब्द कळून घ्या, बुद्धी कुणीकडे आहे समजून घ्या. तिला देहाचा संबंध आवडतो, तो संबंध कमी करा. आणि हृदयामध्ये परमात्म चिंतन भरा. माऊलीचे चिंतन, ओवी, इथं नतमस्तक व्हा. त्यासाठी जीवन जगा ना बाबा. केलं ना संसार, अहोरात्र केला ना. हातात काय आलं? पैशाची दलाली, हात काळे. कोळसा कळतो का? माहितीये का कोळसा? हो सांगू माऊली. हो माऊली, माहित आहे. कोळसा काळच काय, त्याला हात लावतो, हात पण काळा होतो. असा कोळसा काळा. आपण बी काळा, स्पर्श काळाच करतो. दुसऱ्याला काळच करते ते. हो, याच्या पुढे ओळखून तुमची एक भीती असते आम्हाला. कधी कधी असतो, रोज नसते. रोज कोण प्यायला काम आहे तुम्हाला? कशामुळे वेळेचं? आता ऐका. पुढा बोधाची या कांबेवरी विवेक दृश्याची मांदी सारी. मांदी म्हणजे गोंधळ सगळा. मांदी म्हणजे हे दिसणार प्रस्ताव पोटा पसारा. सारी बाजूला सारी. आपल्याकडे पाहुणे यावं पटकन, सगळं काय पसारा असावा, कॉटवर काय. ती बाई आधी पसारा उचलती, मग पाहुण्याला बोलती. आधी काय करते बाई? पसारा उचलती. हो माऊली, तेच करतो आम्ही. ते आमचीच अवस्था आहे. आधी सोफा बरोबर करतो. पसारा चांगला दिसत नाही. नाही बा, घरामध्ये आलेत पाहुणे, कसं छान घर, पाहुणे यायचे तर घर छान ठेवायचं. भगवंत यायचा, हे घाण नाही ठेवायचं.
येणार, निघून जाणार, खाणार, पोरगी पास नाही म्हणणार, कोणी पोरग पास नाही म्हणणार. आजकाल पोरग पास नाही म्हणते जास्त, पोरीच्या माया गेल्या. आपला विषयच नाही तो. पण सांगता सांगता जरा फोन आजीला वाट. तिच्या राजबिंदी अवस्था भेद प्रमदी थिजत आहे प्रतिपदी सुखाचे लोन. पुढा बोधाच्या कांबेवरी विवेक दृश्याची मांदी सारी. योग भूमिका आरती करी येती जैसिया. योग भूमिका आरती करी येती जैसिया. मग एक एक योग ज्ञान लोकांच्या आरती करतात. तुम्ही जरी अपमान केला तरी त्या योग जवळ येतात आमच्या. तुम्ही करा कशाला अपमान, काय गरज नाही. तुमच्यात हाय अवकाशच काय नाही आम्हाला ओळखायची. तुम्हाला कोणीच ओळखू शकत नाही माऊली. खरंच आहे. रिद्धी सिद्धी ते योग त्याच आरती करतात तुमची. खरंच आहे. आमची काय पात्रता आहे माऊली. येती जैसिया. जे योग आहेत ना, तुम्हाला योगाचं माहित नाही कोणचे योग आहे ते. इंजन योग म्हणतात, राजयोग म्हणतात, ज्ञान योग म्हणतात. पाण्यावर चालणारे योगी असतात, पाण्याचं तूप करणारे योगी असतात, हात लावायला धोंड्याला त्यात सोनं करणारे योगी असतात, हवेत उडणारे योगी असतात. आता सोनं काय खूप प्रकार आहेत. आपल्याला त्याचा काय अभ्यास नाही, मला पण जास्त माहित नाही. पण मी फिरत होते, मी आताच फिरत नाही, पहिले फिरते आता जास्त. पण एका ठिकाणी मी 2 मिनिटं बोलते, योगाबद्दल बोलते, माझ्यासाठी नाही, अवांतर नाही. मी ह्याला गेले, हे होतं तुकोबांच्या गाथ्याचं पारायण, संगीत पारायण. एक एक अभंग तालावर, टाळ मृदंगावर होता. गाथा पारायण, मृदंग टाळ विना आणि चाल लावून अभंग होता. असं पारायण आम्ही 10 दिवस केलं. तुम्हाला मी मागे म्हणला, चौधरी वर्ष म्हणायच्या बाई तुम्ही येऊ देत, चला वडे येऊ देत पैकी त्यांना रागवायची. तुम्ही ज्ञान योग बाई, इंजन योग घेतलं, बरं चला मला सांगू नका काय योग पैकी. हमेशा म्हणायची, मी त्यांना रागवायची. काय कोण असतं आपल्याला माहित नसतं. त्याची शक्ती आहे, तो बोलवित आहे. मी हे मी ते म्हणण्याला नाही जमत आपल्याला. त्याची कृपा गुरुची भगवंताशी ऐक्य करणारा योगी त्या ज्ञानी महात्म्याला आरत्या घेऊन ववाळायला येतात. कळालं का भाभी डबी? हो ताई, हो. केवढा सांगा. जर योगी आपल्या हातात ताट घेऊन ववाळायला येतात तर बाकीच्या अपेक्षा काय करायची? आणि शेवट असा होतो तर हा का सोडायचा? घरात तर कोणी आरती करत नाही. असं केलं, कष्टाची किंमत नाही. संसारच आहे तो, त्याचं नावच संसार आहे. बुद्धी सन सन करते त्या लोकांची. फन फन सन सन दन दन खन खन हा त्यांचा बुद्धीचा ओढा असतो. खरे माऊली, खरंच आहे. खरंच आहे. ज्ञान मार्ग किती महत्व आहे ज्ञानाचं. खरंच माऊली. वर्णन आहे ज्ञानोबारायानं ज्ञानी महात्म्याचं कोण कोण सेवा करतात, कोण कोण किती श्रेष्ठ येतो ते त्या 64 कळा योग्याच्या कळा म्हणतात त्याला. त्या 64 योगिनी त्यांना वळाल्या समोर. एवढं महत्व. म्हणून संताला जास्त भजावं, मग देवाला, आणि मग संसार. 3ऱ्या टप्प्यात संसार ठेवत जावा. आधी संत, मग देव, आणि मग संसार. आपलं उलटे, आधी संसार मग देव, आणि शेवटी भेटले तर संत. संतावर निष्ठा नाही ठेवायची. त्यांना काय येतं? आम्हाला ह्याच्या लई मोठे मोठे भेटले, मग तिकडे जा की, इथं कशाला आली? चला. बोधाची या कांबेवरी विवेक दृश्याची मांदी सारी. योग भूमिका आरती करी येती जैसिया. चला आता आपण आलो 71. मग आता पुढे काय होते बघा. त्या योग्याला अजून काय काय भेटते ते. धरती सिद्धीची आणि वृंदे मिळती प्रसंगे. तया पुष्पवरती अंगे नाथसे तो. तया पुष्पवरती अंगे नाथसे तो. काल आमच्या परभणीला लग्न झालं 5 वर्ष. तर त्या सिद्धीची आणि वृत्ते मिळती प्रसंगे. रिद्धी सिद्धीचे समुदाय येतात आणि त्या ज्ञानी महात्म्याच्या अंगावर काय टाकतात? पुष्पवर्षी अंगे.
ना तसे येतो तो ज्ञानी पुष्पाचा वर्षाव करतात. त्या रिद्धी आणि सिद्धी त्या येतात आणि ते ज्ञानी महात्म्यावर वर्षाव करतात. सांगा आता किती पावर आहे त्याची. बोला आता. शब्द मराठीच अवघड नाही. खरंच आहे माऊली. कोण पुष्पवृष्टी करायले, कोण आरती करायले. बापरे, काय खरंच त्या हरिके स्वराज्य येता जवळिके झळंबीत आहे हरिके तिन्ही लोक. आता तिन्ही लोकात काय त्याचं साम्राज्य. मृत्यूलोक, स्वर्ग, पाताळ किंवा वैकुंठ काही पण एक घ्या. तिन्ही लोकांमध्ये ते साम्राज्य कसं महान आहे माऊलीने सांगितलं. ऐसे मी ब्रह्माख्या सारिके स्वराज्य येता जवळिके झळंबित आहे हरिके तिन्ही लोक. ब्रह्मस्वराज्य तो ज्ञानी भक्त पण तिन्ही लोक उचंबळून निघते. मृत्यूलोक, स्वर्गलोक, पाताळ लोक. तिन्ही लोक आनंदाने उचंबळून मुकळ्या मारतात. त्रिलोक. बापरे माऊली, काय वर्णन आहे. अप्रतिम अलौकिकच वर्णन आहे. आणि आपण काय पारायण केलं नाही का. मी पण कधी एवढं सूक्ष्मात गेले नाही. मला नाही कळालं बरं काय. कधीच नाही. कारण तुम्हाला म्हणले मी 18 वाजे नुसतं वाचू काढले. सखोल नाही गेले कधीच. तुम्ही वाचले, आम्ही वाचले, पण कळतं का हे. नाही माऊली, खरंच कधीच नाही कळालं. किती सुंदर वर्णन आहे. बापरे, खूपच अप्रतिम आहे. खूपदा वाचली. 7 दिवसात जाऊन, मंदिरात जाऊन, घरात येऊन, बायाला घेऊन वाचले की नाही. ऐसे मी ब्रह्म ऐक्यासारखे स्वराज्य येता जवळिके. ब्रह्म ऐक्य त्यानं केलंय, देह ऐक्य नाही केलं. मग त्याचं स्वराज्य झालं, त्याला आनंद मिळाला, त्यानं जिंकलं स्वराज्य. जसं शिवाजी महाराजांना हिंदू राष्ट्र सांभाळलं स्वराज्य, तसं आपला पण परमात्मा कमवला स्वराज्य. हो माऊली, हे स्वराज्य आपण जिंकायचं. खरंच आहे. खूप शब्द अनमोल असतात माऊलींचे. खूप छान असतात, पण आपल्याला कळत नसतात. त्याच वेळ यावं लागते. ज्यांना ब्रह्मैक्य सारखे ब्रह्मैक्य केलं, भगवंताशी बुद्धीचं ऐक्य केलं, एकता केली, मग काय स्वराज्य येता जवळिके. मग त्याला सगळं राज्य येतं. कुठलंच कमी राहत नाही. भौतिक विनय, परमार्थिक विनय. झळंबीत आहे हरिके तिन्ही लोक आनंदाने उचंबळ्या मारतात. तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया उरेची ना. तेव्हा वैरी का मैत्रिया, की माझा मैत्र हे नाही, हा माझा वैरी, हा शत्रू आहे, असं काही उरत नाही. सगळ्यांमध्ये समभाव आणि एक रूप राहतो. तो न कुणाकडे अपेक्षा, न कुणाची अपेक्षा. वैरी असला तरी नमस्कार, शत्रू असला तरी नमस्कार. हा हा करायचं, पुढे सरकायचं. कुणाबद्दल काही वासना तयार होत नाही त्याला. नाही, समोर शत्रू येऊ दे, मित्र येऊ दे, किंवा एखाद्या प्रसंगाने वैरी पण समोर येतो, तर तो सुद्धा आला तरी हा तितका पुरते तितका, हा बाय बाय. त्याच्याबद्दल काहीही अंतःकरणामध्ये कुठलीच जाणीव तयार होत नाही. त्याच्याबद्दल काहीच होत नाही. रामकृष्ण. हो माऊली, खरंच आहे. तुमच्या सोबत राहिले की कळते माऊली. तुमच्यासाठी सगळ्यांचा समभाव असतो. ते उपाधीला बघतच नाहीत ना माऊली. तुम्ही एकच चैतन्य, सगळीकडे तुम्हाला एकच दिसते. तोच भाव असा कोण असू दे, ज्याचं खातं त्याला त्याच्यापाशी येतच असत. मग ते खातं खराब असो, चांगलं असो, वाईट असो, एकदम गलिच्छ असो, तर ते खातं त्याला वाचावंच लागतं. आपल्याला वाचायची गरज नाही. बरोबर आहे कसं काय. अगदी बरोबर आहे. त्याचं त्याला मिळणारच आहे. ज्याचं कर्म त्याच्या समोर येणार म्हणजे येणार. मग चांगलं असेल तर चांगल्या रूपाने येणार, गलिच्छ असेल तर गलिच्छ रूपाने येणार, आणि ते भोगावं लागणारच. त्याच्यामुळे हिशोब घेणारा तो आहे. आपण जरी कुणाला खोटं बोललं, मी चांगली म्हणून सांगितलं, तर तो हिशोब बघतो आणि तो मला ते हिशोब तुमचा फेडून घेतो. पांडुरंग घेतो की नाही.
घेतोच माऊली. त्याचा कॅमेरा 24 तास सुरूच आहे. कॅमेरा हा चालू त्याचा कॅमेरा कॅमेरा. हो माऊली. हा कॅमेरा थोड्या वेळाला आपण हसतो, व्यवस्थित बसतो. त्याचा 24 तास सुरू हे माहीतच नसते. चला. केना भलतेने व्याजे तो जया ते म्हणी माझे ते नोडवेची का तुझे अद्वितीय झाला. अद्वितीय झाला, द्वैताचा बाहेर आला, जडाचा संबंध गेला, मोहाचा नाश केला, परमात्मा बुद्धीत प्रगटला. संत म्हणते त्याला अद्वितीय झाला. खूप काय सांगतात याच्यावर, काय बोलू. शब्द सुद्धा कधी अपुरे पडतात, मन ठप्प होत. अद्वितीय म्हणजे काय? द्वैताचा नाश करून जेव्हा परमात्मा प्रगट होतो आणि ज्ञानाचा प्रवाह येतो, साधक धन्य होतो, संतांच्या सोबत जातो, ज्ञानाचा प्रभाव होतो, अज्ञानाचा निराश होतो आणि तिथं मन ईश्वरामध्ये समर्पित होतं. दोघांचं ऐक्य होतं, महावाक्याचा लाभ होतो आणि स्वमध्ये मन सतत राहतं आणि स्वलाच पाहतं, स्वला पाहून स्वच्छ होतं आणि आनंदामध्ये मिसळून जातं, आनंदाला बघत राहतं, दुःख बाजूला जातं, जगत बाधित होतं, वृत्ती शांत होती, मन राम होतं, आनंदाचं भान येतं, दुःखाची जाणीव जाती, देहबुद्धी निघून जाती, वृत्ती निभ्रांत होती आणि एकता प्रगट होती आणि द्वैताचा नाश होतो, समभाव जागा होतो, विषमभाव बंद होतो, वृत्तीचा ज्ञान जातं आणि मन ईश्वरा समर्पित होतं, ऐक्याचा अनुभव येतो, भेदाचा नाश होतो, अज्ञानाचा नाश जातो, लख प्रकाश परमात्म्याचा येतो, राम प्रगटतो, अद्वितीय झाला. साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर सांगितलं. दंडवत अनंत कोटी नमस्कार माई तुम्हाला. जसं भगवंतानं ते दिली, मुली दिल्या, मुलं दिली, काय काय दिलं, पण तो देण्यामध्ये त्याचा सुद्धा परिहार करण्यासाठी तो त्याला धन पण देतो, त्याची योजना पण करतो, त्याला तो सांभाळतो, तो परमात्मा राम आत राहतो. साष्टांग दंडवत माऊली. खूपच सुंदर. हेच कळत नाही आपल्याला. नाही कळत माऊली, खरंच तू आत राहतो हेच कळत नाही. त्याची अनुभूती पण नाही, त्याचं सामर्थ्य माहित नाही. गीतेतून सगळं सांगितले, त्याच्यातून ओवी आली आहे, पण गीतेचं वर्म काय हे कळत नाही. शब्दशः बोललं तर समन्वय लागत नाही, अनुभूती पण जावं लागतं. तेव्हा कृष्ण परमात्म्याचं पावर हातात येते, बुद्धीच्या हातात, तोपर्यंत नाही बेटा. नुसतं वाचन म्हणजे मोक्ष नाहीये. गीतेचं स्वारस्य कळणं, गीतेचा श्लोक हृदयात खेळणं, हृदयातला अहंभाव जळणं, संबंध देहाचा वाचल्यानंतर आणि गीता कळल्यानंतर, गीता वाणीमध्ये आल्यानंतर आणि गीतेचा अनुभव झाल्यानंतर हे 4 अवस्था आहेत. गीता वाचन, गीतेची चर्चा, गीतेचा बोध आणि गीतेच्या शब्दाची शक्ती संताकडून हृदयात प्रगट होती. त्या शक्तीनं देहाचा आणि बुद्धीचा आणि देहाचा संबंध बंद होतो. तो बुद्धी भगवंताकडे येते, दोघांची एकता होती. ही एकता संताच्या माध्यमातून, अध्यात्माच्या शास्त्रातून, श्रवणाच्या भक्तीतून, गुरुच्या कृपेतून साधकाला मिळते आणि साक्षात्कारात्म्याचा होतो आणि अविद्याचा बहिष्कार होतो. अविद्येवर बहिष्कार टाकला जातो. अविद्या डिलीट होती बुद्धीतून, तेव्हा परमात्मा प्रगट होतो हृदयातून, ऐक्य होत आणि त्या तोच आहे असा अनुभव तो अंतःकरण घेतो. अंतःकरणाचा त्या क्षणी बाद होतो. परमात्मा प्रगट झाल्यानंतर अंतःकरण ठप्प होतं, कारण तोच असतो. व्यवहार होऊन तिथं बाद असतो. प्रत्यक्ष परमात्मा असतो, स्वतः स्वयंभू झालेला असतो. व्यवहार त्याचा नसतो, त्या गुणाचा आणि वृत्तीचा असतो. साक्षी भाव जागा असतो, भेदभाव बंद असतो, अभेदचा सतत असतो, स्वतः स्वयंभू परमात्मा असतो. हे गीतेचं स्वारस्य असतं. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. साजरी झाली माऊली आज. ते म्हणते माझे
एक मिनिट हा. समानता धनंजयावरीची नका झालं आपलं ते. हे ना म्हणे ते माझे तुझया ते म्हणे माझे ते नावडेची का तुझे अद्वितीय झाला. ते माझं भिन्न भाव राहत नाही, त्याला आवडत नाही भिन्न बोलायचं. नाही, सगळेच माझे आणि सगळ्यात मी, सगळाच मी. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. हाच भाव असतो माऊली तुमचा, सगळेच माझे, सगळ्यातच मी. सगळेच माझे, सगळ्यात मी, सगळाच मी. बापरे, वाव, किती छान भावाक्य आहे ते. सगळेच माझे, सगळ्यात. हा सतत अनुभव असावा. अद्वितीय झाला. आता कसा झाला काही नाही, थोडं गडबडीत मला आज काम आहे घरात. मग बोलण्यात नंतर आहे. आधी बघणं का आधी बोलणं? आधी बघणं आधी माऊली. बघणे. बघणं ताई. ज्यासाठी आले ती आई समोर आहे, नजर टाकली ती मुलगी शांत बसते आईला बघा, आणि आई बघते मुलीला बघा. भेटलं, दिसली मुलगी. तसा साधक म्हणतो कळालं ब्रह्मा. वरती वाव. भेटली त्याने. मिळालं ब्रह्म. खरंच आहे माऊली. साधक खरंच आहे. गुरु माऊली भेटली की तसंच होतं माऊली. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. चला बोलू नका कोणीच.